एकदा तुम्हाला व्यवस्थित वाटला माणूस की आपण कंटिन्यूस करणार आहेत ना, बरोबर का? फक्त त्यानं तुम्हाला न्याय द्यावा. तुम्ही एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही म्हणजे आपल्याला कोणाच्या क्लासची तुलना करायची नाही. मला त्या सगळ्या गोष्टी बदलायच्यात म्हणून आपण क्लास टाकलाय. जे पुण्याला चालू आहे का मित्रांनो, ते मला इथं करायचं. जे तुम्हाला वाटायले मी तुमच्या अगोदर वेळेवर यायलो, सगळ्या गोष्टी प्रत्येकाला बोलायलो पर्सनली, हे कशामुळे चाललंय सगळं? म्हणजे कोणाला मी काहीच म्हणत नाही. मी एवढे प्रयत्न करायलो की तुमची ऊर्जा मात्र ऊर्जा दिसली पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का मित्रांनो, जर तुम्ही पुण्याला राहायला गेले, तुम्ही बोर होईनच ना, विषय बदलायला थोडा आता. जर तुम्ही पुण्याला राहायला गेले तर समोर अशा गोष्टी येतात, पोरं एटीएम वर राहून युपीएससी करायला. त्याला एका टायमाचा वडापाव खायला पैसे नाहीत. तुम्हाला खोटं सांगा ना, वडापाव खायला फक्त 10-20 रुपये लागतात, 15 रुपये, त्याला सुद्धा पैसे नाहीत. माझ्या समोर असे कितीतरी पोरं मी पाहिलेले येतं, एटीएम वर तयारी, एटीएम वर जॉबला राहायचं पार्ट टाइम. तिथं का राहायचं? कारण तिथं अभ्यास होतो. एटीएम वर तयारी करायची, एटीएम वर जॉब करायचा, तिथून तयारी करायची, क्लासला द्यायला सुद्धा पैसे नाहीत. मग एकदम नम्रपणे, सर माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, मी आल्यावर देतो. म्हणजे मी पैशाचा विषय सांगेन, मी तुम्हाला काय सांगेलो, एवढ्या जेवढे बी कलेक्टर आहेत मित्रांनो, मी तुम्हाला काय मोटिवेशन करेन, लक्षात घ्या. मी तुम्हाला पहिलेही म्हणतो, ज्याला जमत नाही त्याने क्षेत्रातून बाजूला व्हायचं. तेवढी बी गरीब घरची, ज्याला एका टायमाचं खाला बी नव्हतं, असेच पोरं युपीएससी टॉपर आहेत. कारण त्याला माहिती आता येरी मला काही नाही, तेरी काही नाही, मागं काही नाही, पुढे काही नाही. मग त्या लेवलला माणूस तयारी करतो. कळलं का? आणि परभणीत मी तुम्हाला आजही सांगतो, कोणीच सिरियस नाही. तुम्हाला मी तोंडा बोलतो, तुम्हाला सुद्धा सिरियसनेस का आहे ते पुण्याला गेल्यावर कळते माणसाला. जे एका बॅच मधून जेव्हा 1000 पोरं बाहेर येतात ना, तर फाटती माणसं. कारण जागा किती निघता. मी तुम्हाला काय म्हणेल, तुमची स्पर्धा जरी बी तुमच्या सोबत असली तर तुम्हाला प्रूव्ह करावंच लागेल ना. तुम्हाला काही जे गोईंग होणार आहे, तुम्हाला एक एक मार्क, एक एक पॉइंट आपला करून घ्यायचा आहे, ते बी 2-3 वर्षात स्टेबल राहून. इतकी बेकारी मित्रांनो. आणि तुम्हाला आजही सांगतो, स्पर्धा परीक्षेला जरी आपण बदनाम केले तर स्पर्धा परीक्षा इतका भारी मार्ग कोणताच नाही. जेव्हा माणूस स्पर्धा परीक्षेत येते तेव्हा सगळा विचार करून येते. पाहतो हे प्रायव्हेट जॉब, हे याच्या पुढे काहीच गोष्ट नाही. मी रियालिटी सांगाल तुम्हाला, हे का आहे, पण ज्याला जमलं ते ना. मी म्हणालो ना, तुम्ही मनात ठरवा, फक्त तुम्ही कलेक्टर होऊ शकता. फक्त तुम्हाला ठरवायचंय, घासायची, आपलंच ध्येय आपल्याला साध्य करायचं, फक्त करीत राहायचं, दुसरं काय. असंही आपण कुत्र्या मांजरासारखं झालो, काय काय किंमत आहे सांगा तुम्हाला. तुम्ही म्हणताना आता आम्हाला किंमत आहे का नाही, तुम्ही सांगू का? खरं सांगायचं तुम्ही मला योग सांगा, तुम्ही सामान्यातला सामान्य माणूस कलेक्टर होऊ शकते, त्याचा दरवाजा उघडायला माणूस असू शकते, म्हणजे साधी गोष्ट आहे, बरोबर का? डॉक्टर बाबासाहेबांनी किती मोठा अधिकार दिला आपल्याला. एक विषय, मला काही बाकीच्या गोष्टी बोलायच्या नाही, पण मजाक आहे का? तुम्ही मला सांगा, किती कॉमन माणूस किती मोठा होऊ शकते. तिथं कोणी त्याला म्हणते काय, तू त्या गाडीत बसू नको, खाली उतर, ती चेअर अशी, तिथं तुम्हाला कोणीच उठून उभा राहू शकत. इव्हन कोणी जरी आलं, त्याच्या हातामध्ये जर एखादा आदेश वगैरे द्यायचा असेल, काय असेल, तर त्याला उभा राहून द्यावं लागते पुढच्या माणसाला. कलेक्टर बसलेला असते बघा तुम्ही. ही मजाक नाही बरं का. म्हणजे मी काय म्हणाल तुम्हाला, फक्त मी जे प्रयत्न करायलो, तुम्हाला जी मी धावपळ दिसायली, मला हे पुण्याचं वातावरण इथं तयार करायचं. तुम्हाला मी जे चालू आहे, तुम्हाला असं मजाक वाटायची का? हे लय मनातून आहे, तुम्हाला सांगतो. एकदा पहिला शेवटचा प्रयत्न आहे. कळलं का तुम्हाला? हे जे मास्तर बदलीनं मजाक नसती ना गोष्टी करणं. कळलं का तुम्हाला? तुम्हाला वेळेवर या म्हणणं, तुमच्या अगोदर येऊन इथं उभा राहणं, ह्या गोष्टी तुम्ही अकस्मात करा, त्याच्याशिवाय काहीच होणार नाही. आणि परिस्थिती हे तर भांडवलच करू नका तुम्ही, कारण प्रत्येक जण गरीब आहे, श्रीमंत कोणी आहे का? तुम्हाला मी आजही सांगतो, त्याच्यातून बाहेर निघायला एकच मार्ग आहे. मी तुम्हाला मोटिवेशन अजिबात करणं, ह्या गोष्टी फक्त रक्तातून बोलायला. जेव्हा काही नसतंय तेव्हा तर लय मोठं व्हायचं असते आपल्याला. एखाद्या असणाऱ्याच्या लेखानं वगैरे काही जरी केलं, त्याला व्हॅल्यू नाही. पण तुमच्याकडे काहीच नाही आणि तुम्ही काहीतरी बनवून दाखवलंय, मग मात्र सेल उठे, बरोबर का? आणि ते शिक्षणच करू शकतं, ही पावरच अलग आहे. म्हणजे इथं तुम्ही, मला खरंच मला कमाल वाटते, कॉमन माणूस एवढा मोठा कसं काय होऊ शकतो? म्हणजे ताकद कोणाची? शिक्षणाची. बरं, ते फक्त मोठाच करत नाही, माणसाला परिपूर्ण बनवतो. म्हणजे माणूस माणूसच बनवतो शिक्षण. ते प्रत्येकच गोष्टीत बघा तुम्ही, कलेक्टर वगैरे जे असतात, त्याच्या पुढे किती गर्दा आला तर ते कसे स्थिर असतात का?
त्यांच्यापाशी असे बिलकुल गडबड नाही, त्यांची डिसिजन पॉवर एकदम भारी राहते, बिलकुल गडबड नाही काही नाही. आपण तर त्या लेवलला जाण्यासाठी शिक्षण महत्वाचं आणि ते आपल्याला करून दाखवायचं. तुम्हाला मी आताही सांगायलो, मला हे विषय घ्यायचा नाही बार बार, मी फक्त एकच प्रयत्न करायलो की बाप्पा प्रत्येकानं जिद्दीनं मोटिवेशननं तयारी करावं आणि लागून दाखव. ज्याला आपल्याला चॅलेंजिंग यायली म्हणजे आपल्याला काहीतरी करून दाखवायचे, कळलं का? आणि त्याच्याशिवाय काहीच होणार नाही. हे 2-3 वर्ष आहेत फक्त, 2-3 वर्ष झालं तुम्हाला कुणीच ओळखत नाही, नंतर आपण लागत नाही तर काही होतही नाही. एकदा जॉईनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला किती जॉईनिंग येते त्याचा हे पण होणार नाही. फक्त एकदा लागूच तर मात्र आपल्याला डेडिकेशन, तुमची इच्छाशक्ती. नियम काय माहितीये का, तुम्ही क्लासला 9ला म्हणजे 9लाच पाहिजे. जर पुढच्या गोष्टी तशा होत असतील तर 9च, काहीच घेणं नाही बा. मग तुम्हाला दुखणं आले, तुम्हाला आता बाकीच्या गोष्टी पर्सनल सांगत नाही, माझे क्लासला यायची सुद्धा आधी इच्छा नव्हती, एवढी ताप आलती मला. मी तुम्हाला फक्त तुमचा मित्र आहे म्हणून मी मनातल्या गोष्टी सगळ्या सांगतो, पण ते म्हणलं नाही, डझन मॅटर, बाकी इथं क्लासच. तर तसं तुमच्याकडून सुद्धा त्या गोष्टी मला पाहिजे. काही बी होऊ शकते मित्रांनो, काही बी. जिथं संपत नाही का तिथून सुरुवात असते, कोण्या गोष्टीच्या लक्षात. जेव्हा आपल्याला वाटतं आपलं सगळं संपलंय, तिथून आपण सुरू करायचं असतं. आणि ती गोष्ट तुम्ही तुम्हाला पहिलेही सांगितली, ज्याचा इंटरेस्ट नाही त्याने इथे येऊ बी नका. म्हणलोय का नाही पहिले, पर्पज असा नाही की तुम्ही जॉबच लागा, पण तुमचा इंटरेस्ट आहे ना, तर ती गोष्ट, त्या गोष्टी तुम्ही टॉपच असले पाहिजे. म्हणजे सांगायचं मला काय, पॅटर्न थोडा बदला, थोडं वेळेवर येण्याचा प्रयत्न, वेळेवर जाण्याचा प्रयत्न. मी आज प्रत्येक मास्तराला, तुम्हाला मी याच्यावर विषय निघाला आपला, की प्रत्येकाला मी म्हणालो की बाबा तुम्हाला शिक्षक आवडला का नाही, प्रत्येक शिक्षक बदलायचा प्रयत्न करेल. कोणासाठी चाललंय, हेच टाइम आहे तुम्हाला. मला एवढं माहिती, एक बॅचला तुम्हाला टॉपचा मास्तर भेटला ना, तुमचे 2च मार्क वाढते लागले. तुम्ही कितीतरी पोर उगच म्हणत नाहीत मग सर आम्ही मराठीला 1च मार्कानं लागलो, मग ते 1च मार्क असतं. तुम्हाला पहिलेही म्हणलो होतो, एखाद्याला 90 मार्क येतात, तुम्हाला 91 होते. 91वाला जॉबला आहे म्हणजे त्याचं पुन्हा 2-4 वर्ष गेले 90 वाल्याचे. एका मार्काची स्पर्धा आहे, 70, 80, 70, 75 मार्क कोणी गेले. येड पोरग 40 मार्क येते का नाही, विषय हा आहे. आणि मग काय चालू आहे,